आणि ज्या महामानवामुळे सम्राट अशोक आम्हाला समजले, तथागत बुद्ध समजले, त्या महामानवांची 23 तारखेला जयंती होती. ते मेजर जनरल अलेक्झांडर कनिंघम आपण यांची आज इथे जयंती साजरी. एक जर निबंध लिहायला दिला ना आपल्याला, एक निबंध लिहायला दिला ना, सर अलेक्झांडर कनिंघम जर नसते तर ह्या देशाची परिस्थिती काय असते. इतका गहन विषय आहे. जसं आपल्याला माहित आहे, 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठे नावं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडावरती शोधून काढली. एका कान्हेरीचे झाडं होते, त्या झाडामध्ये एका अशा त्या गुरफडामध्ये, म्हणजे एकदम घाणीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होती. संपूर्ण पेशवाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपून टाकला होता. ते महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यामुळे ती समाधी सापडली, नंतर आम्हाला इतिहास समजला. तसं जर आपल्यामध्ये सर अलेक्झांडर कनिंघम नसते तर आम्हाला बुद्ध समजले नसते, आम्हाला अशोक दिसले नसते, आम्हाला धम्म मिळाला नसता, आम्हाला हे ठिकाण मिळालं नसते. इतके अनंत उपकार या माणसाच्या आमच्यावरती आहेत. आणि म्हणून यांची जयंती साजरी करणं किंवा यांचा फोटो घरामध्ये लावणं अनिवार्य आहे. 23 जानेवारी 1814, 1812, 23 जानेवारी 1812 रोजी सर अलेक्झांडर कनिंघमचा लंडनमध्ये जन्म झाला. आणि लंडनमध्ये जन्म झाल्यानंतर सर अलेक्झांडर कनिंघम इंजिनियर होते. आणि इंजिनियर असताना ते आर्मीमध्ये आले. बेंगाल स्नायपर्स नावाचं एक युनिट होतं, मोठं युनिट आहे बंगालमध्ये. त्यावेळेस बंगालमध्ये दिल्ली वगैरे नव्हतं, बंगालच संपूर्ण ब्रिटिशांची राजधानी होती. तिथून संपूर्ण हालचाल चालत. आणि ह्या बंगालमध्ये कलकत्ता म्हणजे बंगाल स्नायपर्स नावाचं जे आर्मीचं युनिट होतं, मोठं युनिट, त्या युनिटमध्ये सर मेजर जनरल अलेक्झांडर कनिंघम हे इंजिनियर होते. आणि इंजिनियर असतानाच त्यांना पुरातन खाते, पुरातन वस्तू, नाणे ह्या गोष्टींचा त्यांना भरपूर शौक होता. आणि हा शौक असताना ते संशोधन करायला लागले. त्यांच्या आर्मीच्या कामामध्ये असताना सुद्धा ते संशोधन करत होते. आणि संशोधन करत असताना मित्रो, आपण बुद्धगयेला गेलो होतो. बुद्धगयेला गेलो होतो. मोठा स्तूप बघितला ना, कुठे? सारनाथमध्ये. सारनाथला आपण मोठा स्तूप बघितला. त्या सारनाथचा मोठा स्तूप जर कोणी शोधला असेल तर ते अलेक्झांडर. 1834 साली भारतामध्ये पहिलं उत्खनन झालं. आणि त्या पहिल्या उत्खनन झालं सारनाथमध्ये. आणि त्या सारनाथचा स्तूप सर अलेक्झांडर कनिंघमनी शोधला. आणि ते शोधल्यानंतर त्यांची चिकित्सा वाढत गेली. त्यांचं जे ओढ आहे ती जास्तच वाढत गेली. आणि नंतर मग त्यांनी हुएन त्से वगैरे जे पर्यटक आले होते, चीनवरून जे सगळे जे पर्यटक आले होते, ज्यांनी तथागत बुद्धाच्या नंतर त्यांनी लिहून ठेवलं त्यांच्या पुस्तकामध्ये की इथं हा राजवाडा होता, इथं हा स्तूप होता, इथं तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. इतिहासाने या लोकांनी संपून टाकल्या. कोणी संपवलं तर मला सांगायची गरज नाही की त्यांचं नावही आपण स्तूपावर घेऊ नये. त्या लोकांनी आमचा संपूर्ण इतिहास संपून टाकला. आणि या माणसाने मेजर जनरल कनिंघमनी त्या आपल्या सारनाथ शोधल्यानंतर त्याने नंतर हुएन त्सेच्या डायऱ्या वाचल्या, त्यांचे वाचलेले ग्रंथ वाचले. आणि त्या ग्रंथाचं भाषांतर झालं. जेम्स प्रिन्सेप यांनी ते धम्मलिपीचं भाषांतर झालं. आणि मग त्यांनी वाचताना समजलं की ह्या इथून इतक्या लांबीवरती इतक्या वेळ हत्ती चालतो. एक रात्र जर हत्ती चालला तर किती चालेल हत्ती. ह्या दिशेला नालंदा शोधलं, कुशीनगर शोधलं, बुद्धगया शोधलं. जे काय आज आपण बघत आहोत ते शोधलं ह्या माणसाने आपल्यासाठी. आणि मग 1860 मध्ये एक फार असं कठोर पत्र लिहिलं ब्रिटिश सरकारला की तुम्ही 100 वर्षामध्ये ह्या देशाच्या उत्खननासाठी काही काम केलेलं नाहीये. इतकं महत्वाचं ठिकाण आहे हा देश, भारत देश, आणि संपूर्ण भारत, अखंड भारत इतका महत्वाचा असून सुद्धा तुम्ही काहीच खर्च केलेला नाहीये, याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं नाही. आणि मग ब्रिटिश सरकारने याची दाद घेतली. आणि 1 डिसेंबर 1861 साली भारतीय पुरातन सर्वेक्षण खात्याची निर्मिती झाली, ज्याला म्हणतात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची निर्मिती झाली. आणि त्या निर्मितीचे पहिले जनक म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघम. आणि त्याचे महानिर्देशक म्हणजे डायरेक्टर जनरल त्याची नियुक्ती झाली. आणि नियुक्ती झाल्यानंतर हे नालंदा वगैरे जे काय आपण शोधतोय
हे त्यांनी शोधलं. 1885 पर्यंत त्यांनी हे सातत्याने काम केलं. मोठे मोठे ग्रंथ लिहिले. एशियामध्ये भारताचा बुद्ध काय आहे, बुद्धांचं काय आहे. आणि सांगण्यात म्हणजे गर्व वाटतो की 1834 पासून जे उत्खनन सुरू झालं आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत सुद्धा उत्खनन होत आहे. आणि जिथे जिथे उत्खनन होत आहे तिथे तिथे केवळ बुद्ध निघत आहे. आणि गर्व आहे की बाबासाहेबांनी आपल्याला हा दंभ दिला. संपूर्ण भारत केवळ केवळ आणि केवळ बुद्धच आहे. म्हणून या देशावर जर कोणाचा हक्क असला पाहिजे तो केवळ आमचा. आणि आमचा हक्क असल्यामुळे आता आम्ही जो भीक मागून न घेता हा आमचा अधिकार आहे. चिकडे खोदा तिकडे बुद्ध, चिकडे खोदा तिकडे बुद्ध यांनी लपवला. आणि म्हणून या माणसाला किती नतमस्तक व्हावं, किती कोटी कोटी प्रणाम करावा तितकं कमीच आहे. आणि म्हणून हे तुम्हाला माहिती असावं म्हणून आज आपल्याला दंभसेनेला जायचंय. तरी सुद्धा आपण हा कार्यक्रम ठेवला. ह्या माणसाबद्दल माहिती होणं, आमच्या मुलांना माहित होणं, आमच्या पुढच्यांना माहित होणं फार गरजेचं आहे. जर यांनी शोधलं नसतं तर अशोक सम्राट काय होते हे आम्हाला समजलं नसतं. जेम्स प्रिन्सेप जर नसते तर अशोक सम्राट समजलं नसते. अशोक सम्राट समजलं नसते तर बुद्ध धम्म भारतात आला नसता. आणि बुद्ध धम्म जर निघाला नसता तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आम्हाला दिला नसता. आम्ही अजूनही गाळ्यात म्हणजे बडका असतं आणि अजून आम्ही कुठेतरी एखाद्या झोपडीमध्ये सकाळी उठला असतो. जे जोहार मायबाप करत असतो. आज आम्ही जे मोठ्याने जे बी म्हणतो आपल्याला गर्व केलं ह्या लोकांनी केलं. आणि एवढंच बोलतो. आपल्याला पुढचाही कार्यक्रम आहे. दंभलिपीचे प्राध्यापक बोले साहेब पण आले आहेत. त्यांचं याच्यावरती काय अभ्यास असण्याची शक्यता आहे. आणि यांनी पण बोलावं. आता दादांना मी विनंती करतो 2 मिनिटं आपण यांना सर्वांनी आपले मी त्यांचा फोटो पण आणलेला आहे. मी माझ्या घरात त्यांचा फोटो लावतो ऍक्च्युली. त्याला कारण आहे कारण हा माणूस जर नसता तर आपल्याला काहीच मिळालं नसतं. हे आपल्याला माहिती पडलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला माहिती पडेल. दादा